नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. भाजप सत्तेसाठी हपापलेले विकास हाच आमचा मुद्दा. खासदार प्रणिती शिंदे. मतदान केंद्र क्रमांक 5 इथं माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की खरं तर कालची रात ही कत्तलची रात असते, पण सोलापुरात 15 दिवसाआधीपासूनच कत्तल की रात सुरू झाली. हे दुर्दैव आहे आणि भाजप असं वागतंय की जशी काय कधी सत्ता बघितलीच नाहीये. ज्या पद्धतीत मला काल रात्री रिपोर्ट्स आले की आमच्या लोकांवर मारहाण केली जाते, आमच्या लोकांना धमक्या, पोलिसांसमोर धमक्या दिल्या जात आहेत. मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करतायत. म्हणजे असं जर होत असेल, ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही, ते होतील, पण अशी वागते की सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असे एकंदरीत दिसून येतं. सत्ता हपापले त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत. हे खरंच मला देशाचं, महाराष्ट्राचं, सोलापूर आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं आपण सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे. ही ती सुरुवात आहे. आज महानगरपालिका आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा क्रांती घडते तेव्हा मला असं वाटतं सत्ताधारींचा जो अहंकार आहे तो उतरतो आणि लोकच ह्यांना जागा दाखवून देऊ शकतात.